देशात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी सर्वात अगोदर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आवाज उठवला. आंदोलने, मोर्चा काढण्यात आले, निवेदनं देण्यात आली. समीर भुजबळ हे खासदार म्हणून संसदेत काम करत असताना त्यांनी देशातील ओबीसी खासदारांना एकत्र करून केंद्र सरकारकडे मागणी देखील केली. आज आपल्या या लढ्याला मोठं यश मिळालं असं प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ, डॉक्टर कैलास कमोद, ईश्वर बाळबुधे, ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे, प्राध्यापक सत्संग मुंडे, ॲडव्होकेट मंगेश ससाने, दिलीप खैरे, ॲडव्होकेट सुभाष राऊत, बाळासाहेब कर्डक, सदानंद मंडली, गुफरान शब्बीर अन्सारी, डॉक्टर नागेश गवळी, डॉक्टर स्नेहा सोनकाटे, प्राध्यापक दिवाकर गमे, शंकरराव लिंगे, सुनील मेटे, मंजिरी धाडगे, माया इरतकर, प्राध्यापक संतोष विरकर, समाधान जेजुरकर, रवींद्र खरात आदी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 340 कलमात ओबीसी घटकांसाठी तरतूद केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील महिला आणि बहुजन समाजाला शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी समाजात विरोध पत्करून आयुष्यभर लढा दिला. महात्मा फुले यांनी जे कार्य केले, ते विचार मांडले, ते कायद्यात मांडण्याचे काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, असे भुजबळ यांनी म्हटलं आहे. यावेळी राज्यभरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं देशभरात सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय यावेळेस घेण्यात आला.